नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत. राज्यसेवा PSI STISO आणि ग्रुप सी कंबाईनच्या या परीक्षेची तयारी आपण या ठिकाणी करतो आहे. राज्यसेवेची तयारी करतो आहे बी पब्लिकेशनच्या ठोकळ्यामधून. स्पर्धा परीक्षेचा पुणे पॅटर्न. संपादक अजित कुमार. अत्यंत चांगल्या पद्धतीची रचना आणि थोडक्यात पण खूप सारी माहिती या पुस्तकामध्ये समाविष्ट आहे. झालेल्या प्रश्नांचा समावेश आहे आणि आजचा टॉपिक आपला खूप महत्त्वाचा असणार आहे. या पुस्तकासाठी लेखकांचा नंबर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही निश्चित संपर्क करू शकतात आणि पुस्तकाची मागणी करू शकतात. आजचा टॉपिक आपला कंबाईनसाठी तर अत्यंत महत्त्वाचा. कंबाईन राज्यसेवा पूर्व मुख्य सगळ्याच परीक्षा. पंचवार्षिक योजना. काय पंचवार्षिक योजना, 5 इयर प्लॅन. पट या ठिकाणी रिवाईज स्वरूपात आपल्याला आजचं हे लेक्चर बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारताने कोणती अर्थव्यवस्था स्वीकारली असा प्रश्न विचारला गेला तर मिश्र अर्थव्यवस्था तेव्हा स्वीकारली. का? कारण की संतुलित आर्थिक विकास आपल्याला करायचा होता. आता इथे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मिश्रमध्ये काय येतं? मिश्रमध्ये एकतर भांडवलशाही म्हणजे भांडवलदार यांचं सुद्धा वर्चस्व आहे आणि दुसरं सरकार, समाज या दोघांचा सुद्धा सहभाग. त्याच्यातून या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार आहे. कारण की आपल्याकडे भांडवल पाहिजे होतं, काही भांडवलदारांची गरज, पैशाची गरज आपल्याला होती, आणि दुसरं सरकारचं नियंत्रण. कारण की आपला संतुलन गरजेचं होतं, संपत्तीची विभागणी गरजेची होती. म्हणून आपण ही अर्थव्यवस्था तेव्हा स्वीकारली. आणि मग आपलं आर्थिक नियोजन 1 एप्रिल 1951 पहिली पंचवार्षिक योजना, 31 मार्च 17पर्यंत 12 पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्या. आणि आता 13वी काही सुरू होणार नाही. कारण आपण आता नीती आयोग आणलेला आहे. थोडंसं प्लॅन आपला बदलला आहे. नीती आयोगाची स्थापना कधीची, नियोजन आयोगाची स्थापना कधीची, आर्थिक विकास परिषदेची स्थापना कधीची, याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजेत. सातत्याने प्रश्न विचारले गेले. नीती आयोगाचा फुल फॉर्म मला सांगा, स्थापना सांगा, त्याची रचना सांगा. निश्चित कमेंट बॉक्समध्ये उत्तरं आली पाहिजेत. आता इथे महानगरासाठी महानगर नियोजन समिती 243 कलम आहे. 1999 नुसार स्थापना आहे. पुढे पहिली पंचवार्षिक योजना. पट पहिली योजना, जिथे हा कालावधी मात्र माहीत असला पाहिजे. सुरुवात कधी होते? 1 एप्रिल 51 ते 31 मार्च 56. अध्यक्ष पंतप्रधान या अध्यक्ष नीती नियोजन आयोगाची तेव्हाचे तेच त्या योजनेचे अध्यक्ष. उपाध्यक्ष गुलझारीलाल नंदा. पहिली योजना तोंडपाठच असावी असं माझं मत आहे. इथे काय, जास्त गुंतवणूक करा, जास्त बचत करा, जास्त भांडवल गुंतवा आणि जास्त उत्पादन काढा. प्रतिमान हेरॉल्ड डोमर. अध्यक्ष. योजनेचे नाव पुनरुत्थान योजना. उद्दिष्ट कृषी, ऊर्जा, जलसिंचन याचा विकास. इंटरेस्टिंग आहे. कृषीवर भर देणारी योजना, पहिली योजना. मग या काळात आणखी उद्दिष्टे फार महत्त्वाची. चलनवाढ, तेव्हाची भाववाढ, त्याच्यावर नियंत्रण आहे. रोजगार निर्मिती करायची आहे. लोकांच्या राहणीमानाचा दर्जा सुधारायचा आहे. देशाची फाळणी आहे. दुसरे महायुद्ध, त्यामुळे कोलमडलेली अर्थव्यवस्था तिलाही जागेवर आणायचं आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला प्रश्न काय विचारले जातात, कोणत्या योजनेमध्ये कोणते प्रकल्प सुरू झाले? इथे फार महत्त्वाचा प्रकल्प दामोदर खोरे विकास प्रकल्प. दामोदर नदीवर, झारखंड, पश्चिम बंगाल, दामोदर नदी. कोशी प्रकल्प बिहारमधील कोशी नदीवरचा. भाकरा नांगल महत्त्वाचा आणि गाजलेला सतलज नदीवर, हिमाचल प्रदेश पंजाबमध्ये. आणि सिंद्री खत कारखाना झारखंडमधला, माहीत असलं पाहिजे. पहिल्या योजनेमध्ये हे सगळं करते. हिराकूड प्रकल्प. आता इथे फक्त तो कोणत्या योजनेत सुरू झाला हे नाही, हिराकूड मग कोणत्या नदीवर आहे? महानदीवर आहे, माहीत असलं पाहिजे. कोणत्या राज्यात आहे? ओरिसा, आता सध्याचं ओडिशा. कशाच्या धर्तीवर आहे? अमेरिकेतील टेनेसी व्हॅली खोरे जे आहे त्याच्या धर्तीवर, ते माहीत असलं पाहिजे. पुढे चित्तरंजन रेल्वे इंजिन, पश्चिम बंगाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आपण CDP म्हणतो. 1952चा मग ती BDOचं पद याच ठिकाणी तयार झाले. तोही प्रश्न आलाय. 53चा राष्ट्रीय विस्तार प्रकल्प आहे. महत्त्वाचे मुद्दे. पहिल्या योजनेच्या काळात घडलं काय बघा. पहिली योजना अत्यंत चांगली समजून घ्यायची. 2 ऑक्टोबर 1952. माझं मत आहे ही तारीखही तुम्ही लक्षात ठेवा. आता हा समुदाय विकास कार्यक्रम आता तुमचा पाठच झाला पाहिजे. कारण की ही पुढे फार मोठ्या बाबींची सुरुवात आहे. या ठिकाणी कृषी, पशुपालन, स्वास्थ्य, उपचार यामध्ये सुधारणा करायची आहे.
8 मे 1952ला औद्योगिक विकास आणि नियमन अधिनियम 1951 लागू करण्यात आला. 48ला औद्योगिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी तो अधिनियम उपयोगात आणतोय. अखिल भारतीय हातमाग बोर्ड आहे 1952चा. अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योग बोर्ड आहे 1953चा. पुढे गोरवाला समिती, ग्रामीण पत पाहणी समितीच्या शिफारशीनुसार इम्पिरियल बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर आहे बघा 1955ला. SBI सध्याची भारतातील सगळ्यात मोठी बँक, तिचं जुनं नाव काय? इम्पिरियल बँक. समिती कोणती होती त्यासाठीची? गोरवाला समिती. महत्त्वाचे मुद्दे आणि रिव्हिजन स्वरूपाचे मुद्दे आहेत हे आधी लक्षात घ्या, कारण की आपण याच्यावर क्रमिक पुस्तकावरील लेक्चर बघितलेले आहेत 11वी 12वीचे आपल्या यूट्यूब चॅनलला, आपल्या STRCP ॲप्लिकेशनला ते ऑलरेडी उपलब्ध आहेत. कंबाईनच्या कोर्समध्ये, राज्यसेवेच्या कोर्समध्ये. या ठिकाणी IIT खरगपूरची स्थापना आहे पश्चिम बंगालमधील. UGCची स्थापना आहे. UGCचा फुल फॉर्म मला सांगा, त्याचा मराठीमधील अर्थ मला सांगा. 1956. प्रादेशिक कार्यालय त्याचे पुणे, भोपाळ, कोलकाता, गुवाहाटी, बेंगलोर, हैदराबाद. त्यानंतर हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणे या ठिकाणची. नॅशनल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन 1954चं आहे. नॅशनल न्यूजपेपर नेपानगर MP मधलं, तेही फार महत्त्वाचं आहे, गाजलेले मुद्दे आहेत. आणि मग याचं फायनल याच्यातून निघालं काय? पहिल्या पंचवार्षिक योजनेतून त्याचं मूल्यांकन करायचं झालं तर योजना यशस्वी आहे. राष्ट्रीय उत्पन्न 18%, दरडोई उत्पन्न 11% वाढ आहे. भाववाढ त्याच्यावर आपण नियंत्रण मिळवलं आहे. अन्नधान्याचं उत्पादन सुद्धा 52 दशलक्ष टनावरून जवळपास 66 दशलक्ष टनापर्यंत जात आहे. जलसिंचन, ऊर्जा त्याला सुरुवात होते. आणि आर्थिक वाढ 3.5%, 3.6. माहीत असावं पहिल्या योजनेची आर्थिक वाढ किती झाली होती, तर 3.6%. दुसरी योजना, पहिली योजना संपते 31 मार्च 56ला. त्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 1 एप्रिल 56 ते 31 मार्च 61. अध्यक्ष तेच, उपाध्यक्ष मात्र VT कृष्णमाचारी. प्रतिमान फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला महालनोबिस प्रतिमान वारंवार विचारलं गेलंय. यामध्ये काय आहे? महालनोबिस म्हटलं की औद्योगिकरण, हे लक्षात ठेवा, हे नीट लक्षात ठेवा. आपण पहिल्या योजनेमध्ये कृषीला भर दिला, इथे आता उद्योगधंदे सुद्धा आपल्याला पुढे न्यावे लागतील, आर्थिक विकास करावा लागेल. नेहरू महालनोबिस योजना, भौतिकवादी योजना. उद्दिष्ट पायाभूत अवजड उद्योगांवर भर. बघा, अवजड उद्योग. 1955 काँग्रेसचं आवडी अधिवेशन, समाजवादी समाजरचनेचं उद्दिष्ट आहे. इतर उद्दिष्ट काय? आर्थिक विकास दर 4.5%चं टार्गेट आपण ठेवलं. आधी आपल्याला माहिती आहे पहिल्या योजनेमध्ये 3.6% आपण ऑलरेडी केलं आहे साध्य. त्यानंतर जीवनस्तर उंचवायचा आहे. मिळकत 25%ने वाढली पाहिजे. रोजगार निर्मिती झाली पाहिजे. 10 ते 12 लाख टार्गेट आहेत. आणि दुसऱ्या योजनेमधील प्रकल्प ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले गेले, ज्याची शॉर्टकटसही तुम्हाला मी सांगितले, भिलाई पोलाद प्रकल्प. सहकार्य कोणाचं हा प्रश्न आला आहे तुम्हाला. मी हे भीर असं लक्षात ठेवायचं सांगितलं. भिलाई रशियाची मदत आहे. 59चा प्रकल्प. दुर्गापूर ब्रिटन, तुम्हाला ते वालं लक्षात ठेवायचं सांगितलंय. भिलाई छत्तीसगडमध्ये, दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये, रूरकेला ओरिसामध्ये, रूरकेला पश्चिम जर्मनी. शॉर्टकट आहे. पुढे भेल आहे भोपाळमधला. खत कारखाने नांगल पंजाबमधला असेल, रूरकेलाचा असेल, ती माहीत असली पाहिजे. दुसऱ्या योजनेमध्ये आणखी काय घडतंय? कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि आधुनिक कृषी प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यासाठी 1960-61ला सघन कृषी जिल्हा कार्यक्रम, ज्याला IADP असं आपण म्हणतो, त्याची सुरुवात आहे. आधी 7 जिल्हे आहे, नंतर त्याचा विस्तार आहे. दुसरे औद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956चं. समाजवादी समाजरचना, ते आवडी अधिवेशन. दुसरं धोरण महत्त्वाचं आहे. 57-58मध्ये राज्यस्तरावर खादी व उद्योग कार्यक्रम आहे. पुढे जर तुम्ही बघितलं ते 77ला जे नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन यांच्या दलालांचा बाजार 1957ला त्याला मान्यता दिली गेली. पुढे मग ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण म्हणतोय, त्याची सुरुवात 57ची आहे. LICचं राष्ट्रीयकरण आहे 56मध्ये. LIC महत्त्वाचं आहे. राष्ट्रीयकरण, खाजगी कंपनी सरकारच्या ताब्यात घेणे थोडक्यात. मग काय झालं दुसऱ्या योजनेत? विकास दर 4.21%. बघा, आधी 3.6%वरून आता आपण वाढतोय. समाजवादी समाजरचनेला मात्र अपयश आहे. पोलाद उद्योग वाढलाय, कारण दुसरी योजनाच उद्योगधंद्यासंदर्भातली आहे. किंमत निर्देशांक 30%ने वाढला आहे. इंटरेस्टिंग आहे, भाव वाढले. प्रश्न सुएझ कालवा जो आहे त्याचा प्रश्न आहे.
मोसमी पावसाची अनियमितता आहे, विदेशी चलनाचे साठ्यातील घट आहे. दुसरी योजना. तिसऱ्या योजनेकडे जाऊ आपण, 61 ते 66. पहिल्या 3 योजनेमध्ये एकदम 5-5 वर्षे बस, लक्षात ठेवायची गरजच नाही. 1 एप्रिल 1951 लक्षात ठेवलं की पहिल्या 3 योजना पाठ कालावधीच्या बाबतीत. अध्यक्ष 61 ते 64 पंडित नेहरू आहे, 64 ते 66 लाल बहादूर शास्त्री. प्रतिमान आपण बघतोय महालनोबिस आहे. तसेच सुखमॉय चक्रवर्ती यांचं द मॅथमॅटिकल फ्रेमवर्क ऑफ द थर्ड प्लॅन, तो लेख होता त्यावर आधारित. इथे एक प्लॅन काय बदलवला. पहिली योजना पूर्ण कृषी, दुसरी योजना पूर्ण उद्योग, तिसरी योजना कृषी आणि जड उद्योग. कृषी आणि उद्योग दोघांना एकत्रित करण्याचं काम तिसऱ्या योजनेने केलं. अत्यंत इंटरेस्टिंग, लक्षात ठेवायलाही सोपं. पहिल्या 3 योजना उद्दिष्ट, कारण की ते आपलं अन्नधान्याची आत्मनिर्भरताही प्राप्त करायची आणि उद्योग व निर्यात यांची आवश्यकताही पूर्ण करायची, म्हणजे दोन्ही गोष्टी करायच्या. पोटापाण्याचंही बघायचंय आणि विकासाचंही बघायचंय. उद्दिष्ट आता आपण वाढवतोय. आता आपण 5.5% टार्गेट ठेवलंय. आपलं रोजगार निर्मिती करायची आहे, संधीची समानताही आणायची. आता आपण थोडंसं पुढे जातोय, काही अतिरिक्त गोष्टी करतोय. उत्पन्नाचं समान वाटप आपल्याला करायचंय. आर्थिक गतिशीलता, त्या स्टेजला आपल्याला पोहोचायचं आहे. टेक ऑफ स्टेज म्हणतोय आपण त्याला. महत्त्वाचे मुद्दे. पुढे योजना काळातील घटना व स्थापन झालेल्या संस्था कोणत्या. तिसऱ्या योजनेमध्ये 64-65 सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम IAAP, खूप महत्त्वाची योजना आहे. 65चं भारतीय अन्न महामंडळ, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो आपण त्याला. अन्नधान्याचा बफर स्टॉक तयार करण्यासाठी मुख्यालय ज्याचं चेन्नई होतं. पुढे 64मध्ये UTI आहे, IDBIची स्थापना आहे. 65मध्ये कृषी मूल्य आयोग आहे. आणि मला वाटतं याच्यावर खूप वेळा प्रश्न आले. याचं आता सध्याचं नाव बदललेलं आहे. तेव्हाची दांतवाला समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. MIDC 1962, त्याची ती स्थापना तारीखही माहीत असावी MIDCची. स्वतंत्र कुटुंब नियोजन खाती 66ची आहे. आणि मग सगळ्यात महत्त्वाचं तिसरी योजना अपयशी आहे. फार महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण का युद्ध आणि दुष्काळ 2 बाबी आहे. युद्ध कोणकोणते घडले तिसऱ्या योजनेच्या काळात, प्रश्न आहे माझा तुमच्यासाठी. त्याच्यामुळे चौथी योजना आपल्याला सुरू करता आली नाही. वार्षिक योजना राबवाव्या लागल्या. कारण आहे, या कारणामुळे झालंय ते. राष्ट्रीय उत्पन्न 4.2% कमी झाले, उत्पन्न वाढीचा दर कमी झालाय, अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली गेली आहे. आणि पुढे मग सुट्टीचा कालावधी म्हणूया आपण त्याला, प्लॅन हॉलिडे. तिसऱ्या योजना काळातले 2 युद्ध आणि दुष्काळ. 2 युद्ध मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चीनबरोबर कधी झालं, पाकिस्तानबरोबर कधी झालं. चौथी योजना सुरू करताना आली आपल्याला. त्यामुळे वार्षिक योजना राबवल्या गेल्या. याला योजनेचा अवकाश असंही म्हटलं जातं, योजनेची सुट्टी असंही म्हटलं जातं. आणि तिन्ही योजनेमध्ये आपल्याला आपला भर स्वावलंबनावर आहे. इंटरेस्टिंग आहे. वार्षिक योजना स्वावलंबन 66-67, 67-68, 68-69. आणि 66मध्ये त्या स्वावलंबनाची सुरुवात फार मोठी आहे. हरित क्रांती, हाय एल्ड प्रोग्राम ज्याला आपण म्हणतोय. 66मध्ये रुपयाचं अवमूल्यन आहे 36%, म्हणजे ते 6 जून 66 36.5% अवमूल्यन. दुसरी योजना ज्याच्यामध्ये हरित क्रांतीला आणखी वेग आहे, उत्पादन वाढतंय. तिसरी योजना व्यवहार तोलामध्ये सुधारणा आहे, अन्नधान्य उत्पादनात वाढ आहे, किमती स्थिरावल्या गेल्या 69 पर्यंत. आणि पुढची चौथी योजना म्हणूया 69 ते 74. चौथी योजना इंदिरा गांधी अध्यक्ष, उपाध्यक्ष धनंजय गाडगीळ. प्रतिमान मान आणि रुद्र गाडगिळांनी तयार केलेल्या याच्यावर आधारित आहे. ते गाडगिळांनी तयार केलं आहे. या दोघांच्या प्रतिमानावर ही योजना. उद्दिष्ट काय आहे, ग्रोथ विथ स्टेबिलिटी. स्टेबिलिटी स्थिर आर्थिक विकास म्हणून त्याला. आत्मनिर्भरतेची अधिकाधिक प्राप्ती आपल्याला करायची. प्रोग्रेस टुवार्ड सेल्फ रिलायन्स. आर्थिक विकास दर आपण तो स्टेबल ठेवला आहे 5.7%. पुढे आपल्याला कृषीमध्ये 5%, उद्योगामध्ये 8 ते 10% टार्गेट आहे आपलं. वस्तू उत्पादनाला चालना द्यायची आहे, सार्वजनिक क्षेत्राचा विकास करायचा आहे, बँकांवर सामाजिक नियंत्रण आणायचे. बँका हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. आपण बघतोय मग बँकांचं राष्ट्रीयकरण आहे 1969चं. आर्थिक समानता, न्याय, त्यासाठी ते राष्ट्रीयकरण गरजेचं वाटतंय इंदिरा गांधी यांना. पुढे सार्वजनिक प्रकल्प कोणते, 1972 बोकारो पोलाद प्रकल्प रशियाच्या मदतीने. बोर असं लक्षात ठेवायचं सांगितलं तुम्ही मला, बोकारो रशिया. पुढे आवर्षण प्रवहन क्षेत्र कार्यक्रम DPAP महत्त्वाचं. याचे आता फुल फॉर्म तुम्हाला बघावे लागतील, ते वाचलेले असतील कदाचित तुम्ही आधीच. 1973 स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया, सेल.
आणि 74-75 लघु शेती विकास कार्यक्रम. आता ADP AP वगैरे हे सगळं आपण याच्या आधीच्या क्रमिक पुस्तकांच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. ते लेक्चर्स तुम्ही बघितले असतील तर निश्चित तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, अशा पद्धतीने काही महत्त्वाची योजना आपण या ठिकाणी कव्हर केल्या. नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील या योजना. हे रिव्हिजन लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करत राहा. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.